श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार द्वादशी अधिक मास, अत्यंत दुर्मिळ योग। संध्याकाळी इथे अर्पण करा फक्त एक वस्तू। कठीण इच्छा पूर्ण 24 तासात होईल। मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल। श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ माता भगिनींनो आणि भावांनो। तुमच्या घरात खूप पैसा येतो, पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने पाण्यासारखा वाहून जातो का? खूप कष्ट, प्रचंड मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नाही। सतत अपयश पदरी येत आहे आणि मनातील एखादी इच्छा कित्येक दिवसांपासून अपूर्ण राहिली आहे। जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह कमकुवत असतो ना, तेव्हा माणसाला अशा अनेक अपयशांना सामोरे जावे लागते। पण घाबरू नका। अधिक मासातील अत्यंत दुर्मिळ असा गुरुवार द्वादशी महासंयोग हा फक्त एक संयोग नाही, तर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाला अत्यंत मजबूत करण्याचा, भगवान विष्णूची कृपा मिळवण्याचा आणि नशिबाचे बंद कुलूप उघडण्याचा महादिवस आहे। या शुभ तिथीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला करायचा आहे फक्त एक गुप्त आणि चमत्कारिक उपाय। ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व दारिद्र्य, दुःख एका रात्रीत नष्ट होतील। इडापिडा निघून जाईल आणि घरातील मुलांची व पतीची प्रचंड प्रगती होईल। अधिक मासाला आपल्या शास्त्रात पुरुषोत्तम मास असे म्हटले गेलेले आहे, कारण या महिन्याचे स्वामी साक्षात भगवान विष्णू आहे। हा महिना भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक साधना, दान, धर्म आणि व्रतासाठी राखीव असतो। अशी मान्यता आहे की या महिन्यात केलेल्या कोणत्याही पूजेचे, जपाचे किंवा उपायाचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मिळते। हा महिना मानवी जीवनातील जुने दोष आणि नकारात्मकता धुवून काढण्यासाठी उत्तम मानला जातो। गुरुवारचा महिमा। गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पती, ज्यांच्या कृपेने बुद्धी, वैभव आणि भाग्य मिळते, आणि साक्षात श्री स्वामी समर्थ माऊली तसेच दत्तात्रयाचा वार आहे। गुरुग्रहाची स्थिती मजबूत असेल तर माणसाच्या आयुष्यातील गरिबी आणि अपयश कायमचे दूर होते। द्वादशी तिथी। द्वादशी ही तिथी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। या तिथीला विष्णूंची पूजा केल्याने माता लक्ष्मी घरात स्थिरावते अशी घट्ट श्रद्धा आहे। महासंयोग। जेव्हा अधिक मासासारख्या पवित्र महिन्यात गुरुवार आणि द्वादशी एकत्र येतात, तेव्हा तो विष्णू, लक्ष्मी आणि गुरु माऊलीच्या आशीर्वादाचा त्रिकोणी संगम बनतो। या दिवशी केलेल्या कोणत्याही छोटासा तोडगा थेट भगवंतापर्यंत पोहोचतोच। अगणितीय शास्त्रानुसार अधिक महिन्यात गुरुवार आणि द्वादशी एकाच दिवशी येणे ही खूप दुर्मिळ घटना आहे। यासाठी कधीकधी 19 ते 26 वर्षे वाट पाहावी लागते। म्हणून या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या कुंडलीतील कमकुवत गुरुग्रहाला बलवान करतो आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास निर्माण करतो। पण थांबा, हा नारळ देवासमोर फोडायचा नाही ना, घरात ठेवायचा आहे। मग हा नारळ घेऊन आपल्याला कोणत्या गुप्त आणि पवित्र ठिकाणी जायचे आहे आणि तिथे गेल्यावर भगवान विष्णूंचा कोणता महामंत्र म्हणायचा आहे हे मी या व्हिडिओच्या मधोमध सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल आणि स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा घेऊन येऊ शकते। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे। आपण ज्याला श्रीफळ म्हणतो, कोणतीही पूजा नारळाशिवाय अपूर्ण असते। नारळ हे सुख, समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे। तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या वरच्या 3 डोळ्यांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा प्रतिनिधित्व असते। नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते। जेव्हा आपण हा नारळ उपाय करतो तेव्हा घरातील सर्व नजरबाधा, नकारात्मक लहरी या नारळात स्वतःमध्ये ओढून घेतो। आणि गुरुवार द्वादशीचा हा पवित्र दिवस तर साक्षात भगवान विष्णू आणि स्वामींच्या चरणी समर्पित असतो। या अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय महिना आहे। त्यामुळे या दिवसाला प्रचंड ब्रह्मांडात
प्रचंड महत्त्व आहे. हा उपाय करताना आपल्याला एक अशा महावृक्षाची मदत घ्यायची आहे ज्याच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू, खोडात माता लक्ष्मी आणि फांद्यांमध्ये सर्व देव निवास करतात. तो वृक्ष म्हणजे पवित्र पिंपळ वृक्ष. या पिंपळाशी जाऊन या पिंपळापाशी जाऊन उपाय कसा करायचा ते आता आपण अगदी सविस्तर पाहूया. गुरुवार द्वादशीची सकाळ आणि पूजेची तयारी. 6:01 ते 9 वाजेपर्यंत उपाय कसा करायचा ते आता नीट समजून घ्या. गुरुवार द्वादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करून घ्या. स्नानाच्या पाण्यात थोडेसे मीठ नक्की टाका, ज्यामुळे तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर देवघरात जाऊन नेहमीप्रमाणे पूजा करा. तुमच्याकडे स्वामी समर्थाची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक नक्की करा. जर फोटो असेल तर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. स्वामींची आणि विष्णू भगवानांची यथासांग पूजा करा. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा. धूप दीप दाखवा आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता, पण पूजेच्या वेळी केला तर अतिशय उत्तम. पण तुम्ही संध्याकाळी करणार आहात तर तुम्ही हातपाय धुवून घ्या. उपायाचे साहित्य सांगते. आता या उपायासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पहा. 1. नारळ. नारळ नवीन आणि कोरे असावे. दुकानातून नवीन आणा किंवा घरातले पूजेत न वापरलेले घ्या. खडीसाखर. 1 पिवळे फूल. 1 तांब्याभर शुद्ध जल. 1 दिवा तुपाचा किंवा तेलाचा. हळद, कुंकू आणि अक्षता. हे सर्व साहित्य एकत्र करून तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जायचे आहे. तुमच्या घराच्या जवळ कुठेही हे झाड असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. पिंपळाच्या वृक्षाला शास्त्रात अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. भगवान विष्णूने गीतेमध्ये म्हटले आहे की वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. जर आपण अधिक मासातील गुरुवार द्वादशीला या झाडाची पूजा केली तर जन्मोजन्मीचे पाप आणि पितृदोष नष्ट होतात आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. पिंपळाच्या झाडाजवळ शांतपणे बसा. तिथे आधी दिवा प्रज्वलित करा. तुम्ही घेऊन आलेले तांब्याभर जल पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण करा. त्यानंतर झाडाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करा. आता तुम्ही आणलेला तो नारळ, खडीसाखर आणि पिवळे फूल त्या वृक्षाच्या जवळ मुळापाशी अर्पण करा. मनात विष्णू भगवानांचे आणि स्वामींचे ध्यान करा. आता तो मुख्य उपाय भाग. तो नारळ तिथून पुन्हा आपल्या हातात उचलून घ्या. तो नारळ दोन्ही हातात धरून तुम्हाला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना मनातल्या मनात भगवान विष्णूंचा अत्यंत शक्तिशाली विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा पूर्ण करा. जेव्हा आपण हा नारळ हातात घेऊन प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील कुठलीही बाधा असो, नजर दोष असो, हृदयविकार असो किंवा शरीरातील इतर कुठल्याही आजाराच्या समस्या त्या सर्व दूर होतात. कारण हा वृक्ष आपल्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी आणि ग्रहांचे दोष कायमचे मिटून टाकतो. इच्छापूर्तीसाठी शेवटचा उपाय. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तो नारळ पुन्हा एकदा त्याच पिंपळ वृक्षाखाली ठेवा. दोन्ही हात जोडून डोळे बंद करा. पिंपळ वृक्षात वास करणाऱ्या भगवान विष्णूचे स्मरण करून तुमची जी काही कठीण इच्छा असेल, जे काही दुःख, दारिद्र्य किंवा अडचणी असतील त्या सर्व समस्या तिथे व्यक्त करा. माझ्या घरातील गरिबी दूर करा. माझ्या पतीची, मुलांची प्रगती करा. वाईट नजर दूर करा अशी मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ, त्यावरची खडीसाखर आणि ते पिवळे फूल तिथे सन्मानाने परत उचला
आता हा नारळ घेऊन तुम्हाला थेट तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात, केंद्रात किंवा भगवान विष्णूच्या लक्ष्मी नारायण मंदिरात जायचे आहे. तिथे गेल्यानंतर स्वामींच्या किंवा विष्णूचरणी हा नारळ, खडीसाखर आणि फूल अर्पण करायचे आहे आणि साष्टांग नमस्कार घालून घरातील संकटे दूर करण्याची प्रार्थना करायची आहे. नियम आणि घ्यावयाची काळजी. माझ्या माता भगिनींनो, हा उपाय अत्यंत साधा सोपा वाटत असला तरी तो प्रचंड अनुभव सिद्ध आहे. अनेक भक्तांचे अनुभव या उपायाने आले आहे. पण हा उपाय करताना काही नियम पाळा. हा उपाय पूर्ण श्रद्धेने विष्णू देवावर विश्वास, स्वामींवर विश्वास ठेवून करा. मनात शंका ठेवू नका. या गुरुवारी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. उपाय करताना कुणाशीही फालतू गप्पा मारू नका. आपले पूर्ण लक्ष देवाच्या नामस्मरणात आणि जपात असू द्या. तर माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, या गुरुवार द्वादशी अधिक मासाचा हा दुर्मिळ योग अजिबात वाया घालू नका. पिंपळ वृक्षाचा आणि नारळाचा हा छोटा पण अत्यंत शक्तिशाली उपाय नक्की करून पहा. जो कोणी व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या पाठीशी स्वामी महाराज आणि विष्णू भगवान सदैव उभे राहतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. देव कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुम्हा सर्वांना आजची ही माहिती आणि उपाय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर कमेंट बॉक्समध्ये नामाचा जयघोष करूया. सर्वांनी टाईप करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वामी महाराज आणि भगवान विष्णू तुम्हा सर्वांचे कल्याण करोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.